थांबा. जर तुमची रास सिंह असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भूकंप आणि टर्निंग पॉईंट ठरणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं. 17 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर आकाशात ग्रहांची आणि एक अशी भीषण आणि दुर्मिळ हालचाल होणार आहे, जी गेले कित्येक वर्षात पाहण्यात आली नव्हती. श्रावणातील हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी केवळ बदल घेऊन येत नाही, तर असा एक राजकीय आणि आर्थिक अदृश्य खेळ सुरू होतोय, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जे सिंह राशीचे लोक गेले कित्येक महिने किंवा वर्ष स्वतःचा मानसन्मान वाचवण्यासाठी धडपडत होते, ज्यांच्यावर अपयशाचे सावट आले होते किंवा ज्यांचे हक्काचे पदे आणि पैसा काढून घेतला गेला होता, त्यांच्यासाठी 17 ऑगस्टची रात्र एक नव्या राजयोग घेऊन येत आहे. पण सावध राहा. सिंहाची शिकार करायला जसे शत्रू टपून बसतात ना, तसंच या सुवर्ण योग जितका शक्तिशाली आहे ना, तितकाच तो धोकादायक आहे. जर तुम्ही गर्वात किंवा घाईत एक लहानशी चूक केली, तर हाच योग तुमच्या आयुष्यात असा विनाश आणू शकतो, जिथून परत सावरणे अशक्य होईल. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी सिंह राशीचे असे भीषण आणि धक्कादायक खुलासे करणार आहे, जे ऐकून तुमचे कान ठाऊ घेतील. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला नाही, तर तुमच्या हातातून राजासारखे जगण्याची सर्वात मोठी संधी कायमची निघून जाईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा माझ्या घरामध्ये स्वामी येणार आहेत किंवा माझ्या घरामध्ये स्वामींची भक्ती रोज चालते अशी कमेंट प्रत्येकाने करा. आणि हो मंडळी, ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे तेच लोक ही कमेंट करायला अजिबातच विसरणार नाही. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, श्रावण महिना म्हणजे साक्षात महादेवाच्या आशीर्वादाचा काळ. पण या वर्षाचा 17 ऑगस्ट सिंह राशीसाठी अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक दिवस आहे. सिंह राशी सूर्यग्रहाची अग्नितत्वाची रास मानली जाते. सिंहासारखा रुबाब, स्वाभिमान आणि नेतृत्व हे तुमचे गुण आहेत. पण गेल्या काही महिन्यात सूर्यावर पडलेल्या ग्रहांच्या सावटामुळे तुमचा हा सिंह जणू पिंजऱ्यात अडकला होता. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात असं एक महाराजयोग आणि वादळ येणार आहे, जे तुम्हाला पुन्हा तुमच्या हक्काच्या सिंहासनावर बसवेल. गेल्या काही दिवसात तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न झाला का? तुमचे पैसे अडकले आहेत का? जर हो, तर तयार राहा, कारण तो काळ आता संपत आला आहे. चला मग एकामागून एक जाणून घेऊया ते सर्व सविस्तर खुलासे. ताईंनो, दादांनो, सिंह राशीच्या मंडळींनो, पहिला आणि सर्वात मोठा खुलासा म्हणजे तुमच्या आत्मविश्वासावर झालेला आघात. गेल्या काही महिन्यात तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचे काम अनेक लोकांनी केले. तुम्ही कितीही चांगले काम केले तरी तुम्हाला श्रेय मिळाले नाही. पण 17 ऑगस्ट नंतर सूर्यग्रहाचे प्रचंड उदयामुळे तुमचे तेच तेज परत येईल. तुमचे शब्द समोरच्यावर प्रभाव पाडतील आणि लोक पुन्हा तुमचा आदर करू लागतील. पहा मंडळींनो, दुसरा खुलासा तुमच्या संपत्तीबद्दल आहे. सिंह राशी 17 ऑगस्ट नंतर महाराजयोग सक्रिय होत आहे. जर तुमचे मोठे पैसे कुठल्या प्रोजेक्टमध्ये, बिझनेसमध्ये किंवा सरकारी कामात अडकले असतील, तर आता अचानक धनलाभ होईल. केवळ पैसाच नाही, तर तुम्हाला समाजातील, राजकारणातील किंवा नोकरीतील एखादे मोठे पद अचानक चालून येईल, ज्यामुळे तुमचा दर्जा उंचावेल. मंडळींनो, सिंह राशीचे लोक नेहमी उघडपणे जगतात, पण तुमचे शत्रू नेहमी पाठीमागून वार करतात. 17 ऑगस्ट नंतर महादेवाच्या कृपेने तुमच्या विरोधात कट कारस्थाने रचणाऱ्यांचा भीषण पर्दाफाश होईल. जे लोक तुमच्या नावाचा वापर करून स्वतःचा फायदा करत होते, ते स्वतःचे उघडे पडतील. पण मंडळींनो, सिंह राशीच्या एका गर्जेने जसे जंगल शांत होतं, तसे तुमचे शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील. सिंह राशीच्या लोकांना गेले काही दिवसात खूप जास्त राग येणे, विनाकारण चिडचिड होणे, रक्तदाब, बीपी किंवा पित्ताचा त्रास होणे असे प्रकार घडत होते. 17 ऑगस्टच्या ग्रहांच्या सकर्मक बदलामुळे तुमच्या शरीरातील आणि मनातील उष्णता शांत होईल, मन स्थिर होईल आणि तुम्ही शांत डोक्याने मोठे निर्णय घेऊ शकाल. सिंह राशीचा संबंध साक्षात सरकार आणि प्रशासनांशी असतो. जर तुमचे कोणतेही काम सरकारी दरबारी अडकून बसले असेल, तर टेंडर अडकले असेल किंवा कोर्टाचे केस सुरू असतील, तर 17 ऑगस्ट नंतर निर्णय पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकण्याची दाट संकेत आहेत.
तुम्हाला मोठा कायदेशीर विजय मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या अहंकारामुळे किंवा जोडीदाराच्या हट्टामुळे वैवाहिक आयुष्यात किंवा प्रेमात जो दुरावा आला होता तो आता संपेल. समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या चुकीची जाणीव होईल, परंतु जे लोक केवळ तुमच्या पैशावर आणि प्रतिष्ठेवर डोळा ठेवून मंडळींनो नात्यात होते ते या काळात कायमचे बाजूला होतील. सिंह राशीसाठी 7वा खुलासा करिअर आणि भविष्याबाबत आहे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल किंवा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर 17 ऑगस्ट नंतर बंद पडलेली सर्व दारे अचानक उघडणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणात मोठे यश मिळण्याची आणि नोकरदार वर्गाला परदेशी प्रोजेक्ट्स किंवा मोठ्या प्रमोशनाची अचानक ऑफर येण्याचे जोरदार संकेत आहेत. या श्रावणात सिंह राशीच्या लोकांना काही रहस्यमय स्वप्ने पडतील. स्वप्नात सूर्योदय दिसणे, सोन्याच्या वस्तू दिसणे, शिवमंदिराचा कळस किंवा अग्नी दिसणे हे साधे भास नसतील. हे साक्षात सूर्यदेव आणि महादेवाने दिलेले संकेत असतील की तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. व्यापारी वर्ग लक्ष द्या. जर तुमचा व्यापार मंदावला असेल तर 17 ऑगस्ट नंतर तुम्ही तुमच्या क्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकाल. नवीन मोठ्या डील्स, मोठे क्लायंट्स आणि नवीन बिल्डिंगद्वारे तुमचा व्यवसाय एका रात्रीत मोठी झेप घेईल. सिंह राशीच्या लोकांना आलिशान जगण्याची आवड असते. 17 ऑगस्ट नंतर नवीन गाडी, नवीन घर किंवा महागडी जमीन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होण्याचे जोरदार योग बनत आहेत. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात अथंग संपत्ती देऊन जाईल. सूर्य हा पित्ताचा कारक ग्रह आहे. 17 ऑगस्ट नंतर वडिलांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनातून किंवा जुन्या खानदानी संपत्तीतून तुम्हाला असा लाभ मिळेल ज्याने तुमचे सर्व आर्थिक चिंता मिटून जातील. घरामधले असलेले मरगळ, आळस आणि आजारपण संपून घरातलं वातावरण तेजस्वी बनेल. घरात मंगल कार्य ठरण्याची किंवा शुभ बातम्या येण्याची सत्र 2 पहा मंडळींनो 17 ऑगस्टच्या मध्यरात्री सुरू होईल. तुमची नेतृत्व करण्याची क्षमता या काळात शिखरावर असेल. तुम्ही घेतलेला एक लहानसा निर्णय भविष्यात कोट्यावधीचा फायदा करून देईल. लोकांकडून काम करून घेण्याची तुमची कला या काळात चमत्कार करेल. सिंह राशीसाठी 14वा अत्यंत धक्कादायक खुलासा म्हणजे ज्या पैशाची तुम्ही आशा सोडून दिली होती ना, किंवा जी अत्यंत महत्त्वाची वस्तू, मालमत्ता तुमच्याकडून हरवली होती, ती 17 ऑगस्ट नंतर अनपेक्षितपणे तुमच्याकडे परत येईल. तुमचे अडकलेले पैसे मिळाल्याने तुमच्या आर्थिक नियोजनाला मोठा आधार मिळेल. मोठ्या प्रमाणात धनाचा प्रवाह देखील सुरू होईल. मंडळींनो, जुने सर्व कर्जांचा खात्मा, मोठ्या प्रमाणात धनाचा प्रवाह सुरू झाल्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यावर असणारे जुने कर्ज, बँक लोन किंवा कोणाचे देणे एकाच वेळी फेडू शकाल. आर्थिक बाबत तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आणि मजबूत व्हाल. मंडळींनो, जे मोठे प्लॅन तुम्ही 1 ते 2 वर्षापूर्वी बनवले होते ना, पण पैशाअभावी किंवा पाठिंब्याअभावी थांबले होते, ते प्रोजेक्ट्स आता अवघ्या काही दिवसात पुन्हा वेगाने सुरू होतील आणि त्यांना यश मिळेल. शेवटचा आणि अंतिम महत्त्वाचा खुलासा या काळात तुमच्या आयुष्यात राजकारणातील, प्रशासनातील किंवा समाजातील एका अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तीचा प्रवेश होईल. ही व्यक्ती तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचेल. पहा मंडळींनो, हा राजकीय जितका शक्तिशाली आहे ना, तितकाच खबरदारी सिंह राशींनी घेणं गरजेचं आहे. अहंकार आणि अतिराग टाळा. म्हणजे काय करू नये तुम्हाला हे पण सांगणार आहे मी. अहंकार आणि अतिराग टाळा. या काळात कामाच्या ठिकाणी किंवा घरात विनाकारण कोणाशी अपमान करू नका. तुमचा अहंकार या सुवर्ण योगाला आगीत जाळून शकतो. मंडळींनो, कोणालाही जामीनदार राहू नका. 17 ऑगस्ट नंतर कोणाचे कर्जाचे जामीनदार राहू नका किंवा कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. वडिलांशी किंवा वरिष्ठांशी वाद घालू नका. सूर्याचा कोप होईल असा कोणताही व्यवहार करू नका. मंगळवार, शनिवार तामसी भोजन टाळा. मांसाहार आणि व्यसनापासून पूर्णपणे दूर राहा. मंडळींनो, दररोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्याला जल अर्घ्य म्हणजेच की अर्पण द्या. शुद्ध जल अर्पण द्या. घरात किंवा देवघरात रोज शुद्ध तुपाचा दिवा लावा. आदित्य हृदय स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करा. आणि हो मंडळींनो, आता वेळ आली या साक्षात सूर्यदेव आणि महादेवाची कृपा मिळवणाऱ्या सिंह राशीच्या गुप्त महाउपायाची. हा उपाय कसा करायचा त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. तर पहा मंडळींनो, तुम्हाला साहित्य काय लागणार आहे. 1 तांब्याचा तांब्या शुद्ध पाण्याने भरलेला, 1 चिमूटभर लाल चंदन किंवा कुंकू, 1 लाल रंगाचं फूल जसं की गुलाब किंवा जास्वंद, 7 अक्षदा, अखंड तांदळाचे दाणे,
17 ऑगस्ट नंतर येणाऱ्या सोमवारी किंवा रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नानानंतर लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. तांब्याच्या तांब्यात भरलेल्या शुद्ध पाण्यात लाल चंदन, कुंकू, लाल फूल आणि 7 अक्षता टाका. सर्वात आधी पूर्व दिशेला तोंड करून उभे राहा आणि दोन्ही हातात वर करून ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः म्हणून सूर्याला अर्घ जल द्या. अर्घ देताना पाण्याच्या धारेतून सूर्याचे दर्शन घ्या. त्यानंतर तांब्यात थोडेसे पाणी शिल्लक ठेवून जवळच्या शिव मंदिरात जा आणि उरलेले जल शिवलिंगावर अर्पण करा. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम घृण सूर्यदेवताय नमः चा 11 वेळा जप करा. शिवलिंगावर वाहिलेले थोडेसे लाल चंदन आणि जल आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने घ्या आणि स्वतःच्या कपाळावर तिळक लावा. त्यानंतर महादेवावर समोर बसून आणि सूर्यदेवाचे स्मरण करून म्हणा, हे महादेवा, हे सूर्यदेवा, माझ्या सिंहराशीतील सर्व ग्रहांचे दोष जे काही नकर दोष असतील किंवा जे काही नकरबाधा असतील तर ते दूर कर. मला माझा मान सन्मान परत मिळवून दे आणि या 17 ऑगस्टच्या महाराजयोगाचा मला पूर्ण लाभ दे. मंडळींनो, हा उपाय सलग 11 किंवा 21 दिवस करा. तुमच्या आयुष्यात राजासारखा रूप आणि अथंग पैसा परत आलेला तुम्हाला स्वतःला दिसेल. जर तुम्हाला साक्षात सूर्यदेवावर, महादेवावर आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जय सूर्यदेव किंवा हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या सिंहराशीच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योगाचा लाभ घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.